नमस्कार. मी विठ्ठल मोरे. मी आज भात कापत आहे. बघा कसं कापतोय ते. ही मशीन घेऊन 3 वर्ष झालेत. एक नंबर चालले. 43 cc ची मशीन आहे. बघा कसं भात कापतो ते एक नंबर. पण होतंय काय, आपल्या गावाकडची लागवड, इकडे एक चोथा इकडे एक चोथा आणि मधी एक चोथा असं होतं. त्यामुळे काय होतं, अडकते मशीन अडकते. तरी पण प्रयत्न केला आम्ही, झाला सक्सेसफुल. एक नंबर सगळं भात कापते. बघूया आता पुढं सुकल्यानंतर माहिती पडेल. ते जाड पडतायत कडपं, ती जरा पातळ करण्यासाठी आमची एक आजी आहे गावातील, त्यांना सांगितलं की तुम्ही मागं थोडं हे जाड पडतंय ते पातळ करत न्या. पण ते जरा कापताना टेक्निक तुम्हाला घ्यावं लागेल. कशी, लाईनशीर असं क्रॉस उभं राहायचं. लाईनशीर असे 4 ते 5 चोथे असतील ते धरायचेत आणि एकदाच वळायचं. म्हणजे क्लिअर कट पडत नाही, ते व्यवस्थित पडतं. नाही तर मग काय होतं, मध्ये एक चोथा आला की मग ते अडकतंय आणि अडकल्यानंतर ते मशीन अडकते आणि मग गुतावतंय सर्व. आणि भात कसं उंच आहे, कमरभर उंच आहे. बघा तुम्हाला तिथं दिसत असेल, कमरेपेक्षा जास्त उंच भात आहे. त्यामुळे मशीनवरती पण लोड येतोय, माझ्या हातांवरती पण लोड येतोय. पण पर्याय नाही, केलं पाहिजे. बघा एका दिवसात जवळजवळ मी खंडीच्या वरती भातं कापलीत या मशीननी आणि चालू आहे अजून. बघूया आता. ती तासाला मला वाटतं 1 तासाला कमीत कमीत एक 1 लिटर पेट्रोल खाते. पण चालते. पण एवढं आहे की तिचं देखभाल करावं लागते. ऑइल चेंज टाईमावर करावं लागतं. पण रोज तुम्हाला तिचा फिल्टर साफ करावा लागतं. याची काळजी घेतलीत तुम्ही तर एक नंबर मशीन आहे. आणि काय थोडंसं ते हँडल आहे बॅकपॅक असल्यामुळे हँडल थोडं लांब पडतं. म्हणून काय केलं मी, ते हातात धरायची जी मूठ आहे ती थोडी ॲडजस्ट करून पुढं घेतली आणि पुढं लावल्यामुळं मला वाकायला लागते. मला वाकल्यामुळे माझी कंबरमध्ये दुखायला चालू होते. तरी पण चालते, काम चांगलं करते, त्याबद्दल काही वाद नाही. गेल्या वर्षी सुरुवात केली होती आम्ही कापायला, पण व्हिडिओ नव्हते टाकलेत. पण अंदा बोललो व्हिडिओ टाकू आपण. या मशीनने भात कापता येतं. तुम्ही प्रयत्न केलात ना तर नक्कीच कापाल. पण मी बघा इथे थोडं जास्त घेतोय, 5-5, 6-6 चोथे घेतोय. तुम्ही 3-3 चोथे घेतलेत ना तर मस्त की भात एकदम पातळ लाईनशीर पडत जातं. पण ह्या मशीनमध्ये काय उंच भात असल्यामुळे मी जर कमी चोथे घेतलेत, 3 चोथे घेतलेत, तर ते लोड येतोय त्याच्यावर आणि ते पडतंय भात वेगळ्या ठिकाणी. त्यामुळे तसं करू शकत नाही मी. म्हणून मला 3-4, 5-5 चोथे एकदम घेऊन पटकन असं सरकवून साईडला पाडावं लागतंय. तरी पण प्रयत्न चालू आहे. बघा तुम्ही, बघा घ्या मशीन, ही चांगली आहे भात कापण्यासाठी. 1-2 खंडीचं भात जर असेल तुम्हाला तर तुम्ही ह्या मशीननी कापू शकता. एकदा तुम्ही चालवायला शिकलेत की एकदम सोपं आहे ते. फक्त तुम्ही प्रयत्न केलात, मग काय एवढं भारी नाही त्यामध्ये, इझी आहे ते सर्व. फक्त हँडल करता आलं पाहिजे तुम्हाला. एकदा तुमचा हात बसला क्लिअर कट की मग तुम्हाला काय ना, तुम्ही म्हणाल मी दिवसाला 5-5 तास, 6-6 तास काम करेन. तुम्ही जर 6 तास काम केलं तर 2 खंडी भात तर तुम्ही एका दिवसात कापून सोडून द्याल. असं आहे मशीनच्या बाबतीत. चला मग काय, आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.